एक आई आपल्या 6 महिन्यांच्या चिमुकलीला कवटाळून इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी घेते. हा विचारही अंगावर काटा आणतो. पण अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका IT इंजिनियर महिलेनं स्वतःचं जीवन संपवलंय, पण तिच्या कवेत असलेली चिमुकली मात्र हवेत उडाली. पुढे काय झालं, नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात सविस्तर. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील मियापूर इथल्या एका बहुमजली इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून एका 37 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियरनं आपलं जीवन संपवलं. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हे आत्मघाती पाऊल उचलत असताना त्या महिलेच्या कडेवर तिची 6 महिन्यांची निष्पाप मुलगी सुद्धा होती. मात्र उडी मारल्यानंतर बाळ हवेतच आईच्या हातातून निसटलं आणि दूर पडलं आणि त्यामुळे या चिमुरडीचा जीव आश्चर्यकारकरित्या बचावलाय. ही दुर्दैवी घटना मियापूरच्या मयुरी नगरमधील लक्ष्मी पेस्ट्रीज अपार्टमेंटमध्ये घडली आहे. मृत महिलेचं नाव ईशा साहू असून ती पेशानं IT इंजिनियर होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईशा यांनी आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला छातीशी घट्ट कवटाळलं आणि अपार्टमेंटच्या 6व्या मजल्यावरून उडी मारली. मात्र खाली कोसळत असताना हवेच्या वेगामुळे बाळ अचानक आईच्या हातामधून निसटलं आणि काही अंतरावर जाऊन पडलं. या भीषण घटनेत ईशा यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. सुदैवानं चिमुरडीला फक्त किरकोळ दुखापत झालेली. तिला तातडीनं KPHB इथल्या लोटस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बाळ आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ईशा साहू गेल्या अनेक महिन्यांपासून निद्रानाश आणि तीव्र चिंतेनं ग्रस्त होत्या. त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणं होती, असा पोलिसांना संशय आहे. 6 महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यापासून त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या. अनेक आठवडे झोप न मिळाल्यानं त्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झालेला. या तीव्र मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ईशा साहू या मूळच्या मध्य प्रदेशच्या असून त्यांचं 11 वर्षापूर्वी लग्न झालं. त्यांना 8 वर्षांची मोठी मुलगी विडी आणि 6 महिन्यांची वानी अशा 2 मुली आहेत. ईशा आणि त्यांचे पती दोघेही IT क्षेत्रात कार्यरत होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. त्यांनी या प्रकरणात कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहनही केलंय. या प्रकरणी मियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या अपार्टमेंटमधील रहिवासी आणि ईशा यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करतायत. या घटनेमागील इतर बाजूंचा सुद्धा शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.